धनंजय यशवंत चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश याच नावाचा आता अनेकांना आधार वाटू लागलाय। भारतीय न्यायव्यवस्थेत चंद्रचूड यांचं नाव आता अभिमानाने घेतलं जाऊ लागले। नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा घालणारी सरकारी निर्णय असोत की लोकशाहीला धोका निर्माण होणारी घटना असो, चंद्रचूड हे भक्कम पर्वतासारखे या विरोधात उभे आहेत। स्वतः शाकाहारी असलेले, नियमित योगासनं करणारे चंद्रचूड हे जेव्हा कुणाचाही मुलाहिजा न बाळगता निकाल देतात, तेव्हा न्यायासमोर सगळेच समान आहेत याची खात्री पटते। घटनाबाह्य पद्धतीने वागणाऱ्या राज्यपालांना खडे बोल सुनावतात तेव्हा चंद्रचूड यांच्यातील न झुकणारा बाणा दिसतो। जेव्हा एखादं केंद्र सरकार हे पाशवी बहुमतात असतं तेव्हा न्यायालये सुद्धा बोटचेपी भूमिका घेतात असा समज आहे। पण चंद्रचूड याला अपवाद ठरलेत। सरन्यायाधीश पदावरून पायउतार झाल्यानंतर कोणी राज्यपाल झालं तर कोणी राज्यसभेत खासदार। निवृत्तीनंतर अशी पदं उपभोगणाऱ्यांनी काय निकाल दिले असतील याची चिंता मग लागून राहते। पण चंद्रचूड यांच्या रूपाने एक नवीन आशा भारतीय नागरिकांना दिसू लागलीये। आत्ताच्या इलेक्टोरल बॉन्डच्या निकालापासून ते महाराष्ट्रातील आमदार अपात्रता निकालापर्यंतच्या सगळ्याच गोष्टींचे निकाल पाहिले तर चंद्रचूड यांनी अपेक्षाभंग केलेला नाहीये आणि या खटल्यांच्या निकालातूनच एक अकेला धनंजय चंद्रचूड क्या करेगा या प्रश्नांची उत्तरं मिळतात। इलेक्टोरल बॉन्ड संबंधित केंद्र सरकारला आणि त्यातही सत्ताधारी भाजपला जबरदस्त धक्का बसलाय। चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने ही पूर्ण स्कीमच रद्द केली आहे। इतकंच नाही तर 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 या दरम्यान मिळालेल्या देणग्यांची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश स्टेट बँकेला दिले होते। बँकेने सुरुवातीला काकू केलं त्यासाठी तब्बल 30 जून पर्यंतची मुदतवाढ सुद्धा मागितली। त्यावर मात्र न्यायालयाने बँकेला फटकारलं आणि ही माहिती 24 तासांच्या आतच द्यायला सांगितलं। त्यानंतर बँकेने अर्धीच माहिती जमा केली। त्यावर न्यायालयाने बँकेला पुन्हा फटकारत ही माहिती 21 मार्च पर्यंत आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले। तसंच आता काहीही माहिती लपवलेली नाही असं हमीपत्र सुद्धा लिहून द्यायला सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाने लावलेल्या या दट्ट्यामुळे भाजपची सर्वाधिक देणगी घेतल्याची माहिती देशासमोर आली आहे। कुणी देणगी दिली, किती दिली, त्यापूर्वी या कंपन्या कशा अडचणीत होत्या, देणग्या मिळाल्यानंतर या कंपन्यांना कोणते कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले याचीही माहिती मिळाली आहे। आता हे कॉन्ट्रॅक्ट योगायोगाने मिळाले की काय हा वेगळा मुद्दा आहे, पण मिळाले हे नक्की आहे। या माहितीमुळे भाजपची ऐन निवडणुकीच्या तोंडावर कमालीची गोची झाली आहे। मोदी सरकारने ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावरच्या रेग्युलेशनसाठी IT नियमांअंतर्गत फॅक्ट चेकिंग युनिटची स्थापना केली होती। सोशल मीडियावरती फिरणाऱ्या डेटामध्ये काय योग्य आणि काय अयोग्य याबाबत हे युनिट ठरविणार आणि त्यानुसार तो कंटेंट हटवावा लागणार अशी तरतूद होती। त्यामुळे सोशल मीडियावर केंद्र सरकारचं आणि पर्यायाने भाजपचं कंट्रोल राहण्याची भीती होती। मात्र सर्वोच्च न्यायालयाने 24 तासांच्या आत या युनिटला सुद्धा स्थगिती दिली। माहिती तंत्रज्ञान नियम 2023च्या दुरुस्तीला दिलेल्या आव्हानांवर मुंबई उच्च न्यायालय अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत या नोटिफिकेशनला स्थगिती देण्यात येत आहे असा निकाल न्यायालयाने दिला। राज्यपालांनी राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करू नये, समकक्ष सरकार चालवण्याचा प्रयत्न करू नये असं यापूर्वी पंजाब, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमधील राज्यपालांच्या खटल्यांच्या निकालाची सुनावणी करताना न्यायालयाने स्पष्ट केले। मात्र तरीही तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी हे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने सरकारला अडचणीत आणणारी आणि सरकारविरोधी भूमिका घेत आहेत। विधानसभेत अभिभाषणासही त्यांनी नकार दिला होता। आता नुकतंच द्रमुकचे नेते के पोनमुडी यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी सुद्धा RN रवी यांनी विरोध दर्शवलाय। सर्वोच्च न्यायालयाने RN रवी यांनी घेतलेल्या या भूमिकेवरून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। राज्यपाल हे राज्याचे नामधारी प्रमुख असतात, त्यांना सल्ला देण्याइतकेच अधिकारही आहेत अशा शब्दात चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने त्यांची कानउघडणी केली। तमिळनाडूच्या राज्यपालांच्या वर्तवणुकीबद्दल आम्हाला गंभीर चिंता वाटते। आम्हाला हे न्यायालयात जाहीरपणे सांगायचं नव्हतं, पण राज्यपाल हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करत आहेत अशा जाहीर शब्दांमध्ये न्यायालयाने राज्यपालांना खडसावलं। नुकतीच पार पडलेली चंदीगड महापौर निवडणूक ही अख्ख्या देशभरात गाजली होती। ही लोकशाहीची हत्या आहे आणि आम्ही अशी हत्या होऊ देणार नाही अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांच्यावर संताप व्यक्त केला होता। या निवडणुकीत भाजपने मनोज सोनकर यांना मैदानात उतरवलं तर आम आदमी पक्षाने कुलदीप कुमार यांना संधी दिली होती। आम आदमी पक्षाच्या 13 आणि काँग्रेसच्या 7 अशा 20 नगरसेवकांनी कुमार यांना मतदान केलं, पण निकालानंतर आघाडीची 8 मतंही बाद ठरली।
भाजपला स्वतःची 14, किरण खेर यांचं 1 आणि शिरोमणी अकाली दलाचं 1 अशी 16 मतं होती. तर 8 मतं बाद ठरवल्याने 16 मतं घेतलेले भाजपचे सोनकर हे महापौरपदी विराजमान झाले. हा वाद न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मसीह यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिले. मसीह कशा पद्धतीने मतपत्रिका बाद करत होते हे पाहून न्यायालयाने संताप व्यक्त केला. अनिल मसीह यांची छितू झाली. मसीह यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला जी 20 मतं मिळाली होती त्यातील 8 मतंही स्वतःच्या हाताने पेनच्या खुणा करून बाद ठरवली आणि भाजपच्या उमेदवाराला महापौर घोषित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर अत्यंत पारदर्शीपणे निकाल दिला. न्यायालयाने ही निवडणूक रद्द न करता मसीह यांनी बाद ठरवलेली 8 मतं ग्राह्य धरत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला महापौर घोषित केलं. तर महाराष्ट्रातील दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवलं होतं. हा निकाल लवकरात लवकर द्यावा असं सुद्धा त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र तारीख दिली नव्हती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे योग्य वेळेत निकाल देत नसल्याचे, निकालासाठी वेळ काढूपणा करत असल्याचे आरोप करत शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ही गोष्ट मान्य करत शिवसेना आमदारांचा 15 डिसेंबर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्यात यावा असे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अत्यंत कडक शब्दात फटकारलं होतं. याशिवाय दिल्ली राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल या वादात राज्य सरकारच्या बाजूने निकाल देणं असो, बदल्यांचे अधिकार असोत किंवा निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीचे मुद्दे असोत, न्यायालयाच्या निकालांनी देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. पुढे केंद्र सरकारनं कायदे करून हे निर्णय बदलले. मात्र न्यायालयाचे हे निर्णय मागच्या काही काळापासून भारतीय न्यायव्यवस्थेवर विरोधी पक्षांनाही विश्वास ठेवायला लावणारे ठरलेत. आता तुम्हाला चंद्रचूड यांनी दिलेल्या या निकालांबद्दल काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी.